काय त्यांची उष्टावळी. आज तुकोबारांना गोकुळात आश्चर्य दिसलं. का आश्चर्य दिसलं? गोवळी पाता उष्टावळी खाय. आज गोकुळात आश्चर्य दिसलं. काय दिसलं? हा भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातो हे तुकोबारांना आश्चर्य दिसलं. याच्यात काय आश्चर्य? याच आश्चर्य. मग याच्यात काय आश्चर्य? एवढंच आश्चर्य. आज एवढंच आश्चर्य. ऐका उष्ट खाल्लं भाऊ, याच जरी आश्चर्य नसणं वाटत, पण उष्ट कोणी खाल्लं ते पान. घास माखे लाळ खाय शांती, घास माखे लाळ खाय शांती. फटाकडे वाजवलं तुमच्यामुळे. काय काय लक्ष घास माकेला काय त्यांचे गोपाळाच्या मुखी देवनी कवळ. अहो बरा म्हणले आता काय सांगाय सुद्धा हे वाटायला. तोंडातला घास फिरलेला घुटकाळलेला लाळीत गुंडा तो सुद्धा भगवंत त्यांची ये मुखीचा हिरोनिया घास, त्यांची ये मुखीचा हिरोनिया घास. सोबती हातात हाय पडे, सोबती हातात हाय पडे. त्यांचे या मुखीचा हिरोनिया हिरोनिया घास. ते घुटकळलेला घास तो सुद्धा भगवंताने खातो. काय त्यांचे उष्टावळी उष्टदेव खातो. हे आश्चर्य तुकोबाने म्हणजे हे मला आश्चर्य वाटतं. म्हणजे भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खातो. बरं काय उष्ट? आता काय काय देवा घरी न मिळे ते अन्न काय कमी होतं देवाची इथं? महाराज असं वर्ण 40 का 45 जेशिपी होत्या देवाची आणि वाळूचे डंपर होते 90 का. हो ना, पेट्रोल पंप 5-6 एवढा असून बी आपले ते हात झालं. महाराज काय कमी होतं भगवंताच्या इथं? काहीच कमी नव्हतं. तरी गोपाळांचं उष्ट बरे आहे का? एक असा विचार करू. गवळ्याची ताक पिरे कोण पोरे सांगले. बरं उष्ट खाऊ द्या, खाय नका उष्ट. पण आताच्या सारख्या पेस्ट थोड्याच होत्या पूर्वी. कोलगेटन पतंजली हो बिग बॉस बरेच आहे ना आता. क्लोजअप मेरी सांस नाही क्लोजअप ताजगी का धम्माक असं काय होतं का पूर्वी असं काय? कोणा पोरी चांगली या व्यसनाचा विचार या वचनाचा. आणि एक अजून विचार म्हणतो. उष्ट खाणं सर उष्ट खाणं तामसी आहे. उष्ट खाणं तामसी आहे म्हणजे उष्ट खाऊ नये. शास्त्र
भगवान बोलतात ना, यात यामम गतरसम ते परिवेशितम उच्चिष्टमपि चाम्यदम भोजनम तामस प्रिय. 16 त्या भगवान म्हणतात अन्न उष्टकान तामसिहारी. आता मी असं ऐकलंय ऋषिकेश हरिद्वार तिकडे अशी पद्धत आहे, असं म्हणतात पहिली पंग खरकट्या अन्नाला स्पर्श सुद्धा लागू देत नाहीत. म्हणजे पहिली पंग जर उठली हॉलमधून, पहिली पंगत उठली ना, सगळे गेटच्या बाहेर येतात, गेटला आतून कुलूप लावतात, सगळं खरकट एका जागावर भरतात खरकट, आणि भरल्याच्या नंतर ती हॉलिका पुसून घ्यायचा, धुवून घ्यायचा, वाळून द्यायचा, मग दुसरी पंगत बसवायची. म्हणजे खरकाट्या अन्नाला स्पर्श सुद्धा लागू देत नाही, आणि आपण चटाई सुद्धा करू देत नाही. म्हणजे मला तिकडे आपल्या इकडे नाही, म्हणजे उष्ट खाऊ नये. पण एवढं असताना सत्य बरं ठीक आहे, मग भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट का खातो असं असताना सुद्धा त्याचं कारण काय, त्याचं उत्तर म्हणजे अभंगाचं दुसरं करीती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, चिंतन, करती नामाचे चिंतन, करीती नामाचे करीती नामाचे चिंतन. भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट का खायचा त्याचं कारण आहे, गोपाळ नामाचं चिंतन करायचं. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आशनी शयनी सदा हरीचे चिंतन. अष्टही प्रहर परमार्थ निरंतर, निरंतर म्हणजे 8 प्रहर आणि 12 महिने सतत नामाचं चिंतन करायचं, सतत नामाचं चिंतन करायचं. नामाचा उच्चार रात्रंदिवस दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे म्हणून करीती नामाचे चिंतन. म्हणून देव त्यांचं उष्ट खात होता. आपलं का खात नाही, आपण चिंतन करीतच नाही. केली तर चिंता हो, पण चिंतन नाही का लाभ लागतो. मी तानी पण सांगतो, चिंतन केलं असतं, पण संसारी जीवाचा स्वभाव आहे कोणता, संसारी जीवाला असं वाटतंय आपल्याला जे मिळवायचंय, आपल्याला जे प्राप्त करायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोड असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं, आणि त्यात फुकट असावं. संसारी जीवाचा स्वभाव आहे, जे प्राप्त करायचंय ते सोपं असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं, फुकट असावं. पण हे बोलू, या जगात भगवंताचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सहज सोपी नित्य आणि फुकट आहे. एक वस्तू नाही. पहा तुम्ही, मार्च महिन्यात लिंबूला लागत, मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत, सोप्या पण आहेत, बरं चला फुकट आहेत. गोड आहेत का? गोड नाहीत ना. मावळाचा मध गोड आहे,
सोपा नाही. हा मग 10वी लोक बऱ्यापैकी मूळ होलेले मला चांगला अनुभव आहे त्याचा. एक जणांचा फास्ट फूड पण त्याला तो आम्हाला हाणलं मग मी आणून दिलं. ते मोठा इतिहास आहे तो चालला. बरोबर लिंबुळ्या सोप्या आहेत तर गोड नाहीत आणि मवळाचं मध गोड आहे तर सोपा नाही. बरं खडी साखरेचा काढा सोपा पण आहे आणि गोड पण आहे. फुकट नाही. फुकट कोण द्याले बरोबर आहे का नाही. ते कधी कधी श्यामदादा बांधाव काकड्याचा इलूग होतो का बांधाव काकडीचा इलूग होतो. दिसायला भारी आहे काकड्या येत फुकट येत कोटे काही एक आहे एक नाही. पण एक बोलू आप्पा तुकोबारा म्हणले देवाचं नाव सोपं पण आहे गोड पण आहे नित्य टिकणार पण आहे फुकट पण आहे. नाम गोड नाम नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरवी गोड विठले पुरवी गोड सकळ हे रसना येरा पुरवी गोड सकळ हे पुरवी गोड सकळ हे रसना येरा रसना येरा नाम गोड किती अमृत जयास फिके पुढे इतकं गोड अमृताहुने गोड नाम तुझ्या द्यावा नाम तुझ्या द्यावा इतकं गोड इतकं गोड. तू अकेले रे अमृता गोड त्याही तू मरता सत्वाचा जनिता सकळ सत्ता नायका अमृत पदार्थात बोलू. अमृतापेक्षा गोड कसं गोड. आता अमृत या पदार्थाच्या ठिकाणी सुद्धा 2-3 गोष्टी आपल्याला सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ सगळ्यांना वाटतं अमृत श्रेष्ठ श्रेष्ठ नाही. रोज अर्धा गिलास पितो मला माहिती काय अमृत श्रेष्ठ. अमृतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ अमृतापेक्षा श्रेष्ठ कसं श्रेष्ठ आहे. एक ज्ञानोबा म्हणजे अमृत रस स्वादनी रस सकळ. आता सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृताची अमृताला स्वतःची चव ज्ञानोबा स्वतःची चव सगळ्याच्या सगळ्या रसाची चव अमृताची. म्हणजे त्याचं असं आहे तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते रस धारण करतो ती चव धारण करतो. आता मला सांगा ताकाचा स्वभाव कसा आहे आंबट बरोबर. हा ताकाचा स्वभाव अमृत या पदार्थाचा गिलास प्याला तुम्हाला जर ताक प्यायची इच्छा झाली ना तर तुम्हाला ताक प्याल्यासारखं ती चव धारण करते. अमृत केलं ना ताक पेल्याने वाटण पान पेल्याने वाटण लस्सी पेल्याने वाटण कढी पेल्याने वाटण दूध पेल्याने वाटण चहा पेल्याने वाटण सगळे सगळ्या पदार्थाची चव अमृत रस स्वादनी रस हसल्याचा अर्थ सगळ्यात पदार्थ माहित असतं. सगळ्यात पदार्थ पहिला दोषा दुसरा दोषा आपल्याला वाटतं अमृत श्रेष्ठ पण भगवंताच्या नाम इतकं ना कस काय नाही. अमृत कोणाचा भाऊ माहिती विषाचा भाऊ नाही सखा. आता भाऊ म्हणल्यावर सारखेपणा असणारच नाही. भाऊ म्हणल्यावर सारखेपणा असतोच ना. आता श्यामदादा भाऊंना माहिती आम्ही जुळे भाऊ बघा अजून तर 10वी पर्यंत सरलाच कळत नव्हतं कोण डबल येईल आणि भात घेऊन चालले सारखे दिसत होतं आम्ही आवळे जावळे असल्यामुळे. भाऊ म्हणलं सारखेपणा असतो का नाही. तसं अमृत विषाचा सक्का भाऊ ज्ञानोबा स्पष्ट बोलतात जे काळ कुटाचे सहोदर सहोदर म्हणजे एका उदरातून आले. विषाचा सक्का भाऊ अमृता. दुसरा दोष तिसरा दोष सांगतो सगळ्यांच्या माहितीतला कोणता. सगळ्याला वाटतं अमृत अमर कर का तो पुण्याची पावती सरी इंद्रपणाची होती येऊ लागत ती माघारी
अमृत जर अमरच करीत असत तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मिलेत नसते. या ते पुरंदर 14 म्हणून तुका म्हणे जाती पुण्यक्षय आदोगती. आमच्या भगवंताचं नाम अमर करा. अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून नाम गोड. गोड चला पहिलं गोड कळालं नाम. बरं ठीक आहे. सोपं नामसंकीर्तन तुका म्हणे सोपे नाम. गोड कळालं कळालं, सोपं कळालं कळालं. महाराज नित्य टिकणार आहे का? आपण आमच्या तुकोबार म्हणले आमच्या देवाचं नाव नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाईल. गायच्या पण तुने भगवंताचं नाम तसंच राहणार. सगळं संपून जाणार आहे, नाम मात्र तसंच राहणार आहे. 4 खाणी सांगितले माऊलीने. 4 खाणी अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे हरिनाम ना आटे ते बरवी. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम ना आटे ते बरवी. रखुमा देवाराचे नाम ना आटे मोठे योगी गेली पूर्वविटी. मोठे मी नाही, मोठे म्हणजे मी नाही. रखुमा देवाराचे नाम ना आटे योगी गेली पूर्वविटी. सगळं संपून जाईल, नाम नाही संपणार का? नित्य टिकणार. म्हणतात ना संपूर्ण जगाव भाजप हे काळाची सत्ता आहे. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. नाम अवघाचे आकार ग्रासी येला काळे. 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 एकचे निराळे हरिचे नाम. एकचे निराळे हरिचे नाम. धरून राहिलो अविनाश कंठी. धरून राहिलो अविनाश कंठी. ऐकाचे निराळे हरिचे नाम. एक निराळे हरिचे नाम. धरून राहिलो अविनाश कंठी. धरून राहिलो अविनाश कंठी. जीवन हे पोटे पोटे साठविले. धरून राहिलो अविनाश कंठी. धरून राहिलो अविनाश कंठी. अविनाश कंठी. अविनाश कंठी. अवघाचे आकार ग्रासेला काळे. एकाचे निराळे हरीचे नाम. मग चला देवाचं नाम नित्य टिकणार आहे. सोपं कळालं कळालं, गोड कळालं कळालं, नित्य टिकणार कळालं कळालं. महाराज महत्वाचं राहील काय? फुकटे कसा. फुकटे कसा गुरुजी तुकोबारा म्हणजे फुकट सुद्धा आहे. कळतात ना ऐकली ना? पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवडी दमडी. नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. पंढरी देव पंढरी राजाचे. हे दर नाही काला तेवढंच देव नाम फुकाचे म्हणजे देवाचं नाम फुकट सुद्धा आहे. फुकट सुद्धा आहे म्हणजे सोपं कळालं. नाटाच्या मागे तुकोबारा म्हणतात ना तुका म्हणे वेचता मूल. तो आयासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल. केवळे खोल आबागी म्हणजे देवाचं नाव फुकट सुद्धा आहे. बरेच चला फुकाचा आळविल्याचा ठेवाचा कटी. कर नैसे नैसे उभा राहिला न पैसे. विठ्ठल नावाला फुकाचा कर नैसे उभा राहिला न विठ्ठल नावाला फुकाचा फुकटे चला म्हणजे म्हणून आमचे गोपाळ करीते नामाचे चिंतन.
सगळ्याच गोष्टी नामश्रेष्ठ म्हणून चिंतन करायचे. बरं ठीक आहे, चिंतन नाही, गडी कानोबाचे ध्यान चिंतन करायचे आणि कानोबाचं ध्यान करायचे. मला वाटतं चिंतनापेक्षा ध्यान अवघड आहे. का? बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख करावं लागते. तशा ध्यानाच्या 5 अवस्था आहेत ना, स्थिती, संस्थिती, विगती, प्रगती आणि संस्मृती. पण आमचे गोपाळ ध्यान करायचे 5 अवस्थेवर. करीते नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. बरं ठीक आहे, नामाचं चिंतन करायचं म्हणून भगवान परमात्मा गोपाळांचं उष्ट खायचा. तुकोबार एवढ्यावर थांबले नाही, मग उष्ट खाता एवढं नाही. तुकोबारा म्हणले नाम चिंतन करायचे ना गोपाळ, म्हणून देव खेळत असताना राज आलं ना, राज सुद्धा द्यायचा गोपाळ. हे आली जावे आली जावे डाई आली जावे डाई आली जावे डाई आली जावे ढोबार आले द्यावे डाई धावे वळत्या मागे गाई. खेळत असताना देव राज आलं ना, राज सुद्धा द्यायचा, राज सुद्धा द्यायचा. त्याच्यात कोणतं राज होतं? धावे वळत्या मागे गाई. ज्याच्यावर राज आलं त्यानं गायची वळती आणायची, गायची वळती आणायची. आता सगळ्यांना पाठाचे गोनाम इंद्रिय, इंद्रुपी गायची वळती आणायची. का? त्या गायी जास्त बेजार करते. जीवा रसाकडे ओळी. मी अनेक वेळा सांगत असतो, प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. नाथ भागवतात शिवाय जीवा रसाकडे उडी, तृषा प्राशना लागे तोडी, शिष्णासी रती सुखाची गोडी, ते चरपडी रमावया त्वचा पाये मृदूपण. उदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप, ग्राण उद्यत परिमळा, रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लीळा स्वभावे, पायवांची ती गती, ऐशी इंद्रिय ओढा उडी ती, नाना जेवी गिळपती बहुता सवती तोडी ती. नाथ महाराज म्हणले प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे उडी, जिबेला रस विषय आवडतो, म्हणजे फोडणीचा वास आला इतकं असते कीर्ती, म्हणजे जीवा रसाकडे उडी, जीवा रसाकडे उडी. कानाला मधुर ध्वनी आला, आणि म्हणून तर शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडी ती. सवती शब्द घातला. आता पूर्वीच्या काळातलं उदाहरण सवती म्हणजे जसा, म्हणजे एक पुरुष असताना त्याला अनेक पत्नी असावं, मग त्याची जशी होणारी फजिती तसं या इंद्रियामुळं जीवाची होणारी फजिती, म्हणून सवती शब्द घातला.
आता सवती शब्द घेता येणार नाही. एकच बेटा ना म्हणजे मला मुद्दा मांडायचा बहुता सवती तोडी ती विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत, जीवाला बरोबर विषयाकडे नेतात. म्हणतो ज्याचा का हिरवे चारे भांबावे पशु, हिरवा चारा दिसले गुरु कशी वरतात त्यापर्यंत विषय समोर आला ऐकत नाहीत. म्हणजे ह्या गायी वळती आणायचे भगवान परमात्मा आली द्यावे डाई डावे वळत्या मागे गायी. हो भगवान परमात्मा गायींच्या वळत्या आणत. अहो भगवंतांचा अवतारच आमच्या गोपाळन करता होता, अवतारच खरा गोपाळन करता होता. द्वापर युगामध्ये पापेजे भक्त दैत्याचे माताले दरनिष्ठे झाले ओझे त्यांचे ते दलाचे त्रास ऋषीमुनी सर्वा न पूजे ते देवा कोणी राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. मग काय झालं वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवाय तोय सांगत असे. मग ही पृथ्वी वत्साचे पद ब्रह्मदेवाकडे गेले. गेल्याच्या नंतर इंद्रचंद्र देवेंद्र नरेंद्र आपले हे एवढे नाही ब्रह्म विष्णू हे देव हे सगळे ह्याच्याकडे भगवंताकडे गेले आणि गेल्याच्या नंतर भगवंताची स्तुती करू लागली. नामा म्हणे आता करतील स्तुती नामदारी वर्णन करतात सावधाना चित्ते परिसावी वर्णन करू लागले. देवा कंसाचा दुराचार वाढलाय. तसं म्हणल्याच्या नंतर आकाशवाणी आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका का देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गाई भक्त. मग अवताराचं प्रयोजन ठरलं आणि ठरल्याच्या नंतर भगवान परमात्मा शेष नारायणाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर चला अवतावर जाऊ आता आपले चला अवतार घेऊ आता अवतावर नाही. आणि मग तसं म्हणल्याच्या नंतर शेष नारायण म्हणले मी नाही का राम अवतारी झालो लक्ष्मण सेवेले अरण्य तुम्हा सवे. राम अवतारात तुमचा लहान भाऊ झालो म्हणले 14 वर्षे उपाशी अरण्यात उपवाशी म्हणले नुसत्या फळावर. पण फळाव का असा ना तिथं फोनला रेंज नाही, नेट संपल्याला कसा दिवस जातो ते त्याला माहित असते. नेट जेव्हा नेटलं तर चलन पण नेट पाहिजे. आणि मग 14 वर्षे उपाशी मी नाही घेणार. खूप त्रास झाला राम अवतारात. मग देव हसले ना, मग हसोनी श्रीधर जसं तुम्ही हसले तर देव बी हसले. मग हसोनी श्रीधर काय बोले नामदेवावर आता तू वडील होय बाजारवाना पाळीला मी आता तुझी मार हो पाळीला मी आता तुझी मार. आता तू वडील होय बाजारवाना आता तू वडील होय पाळीना मी आज्ञा तुझी बारी. राम अवतारात लहान भाऊ झालात ना कृष्ण अवतारात मोठा बाबा. आता तो वडील होई बा सर्व तसं म्हणलं चालते समजा पद मोठा झाला काय अडचण यायला पक्षात देव. आता तो वडील होई बा सर्वज्ञ पाळीना मी आज्ञा तुझी बारी. तसं म्हणलं झाल्याच्या नंतर अवताराचं प्रयोजन ठरलं आणि ठरल्याच्या नंतर महाराज इकडे वसुदेवादित देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले आहे का वसुदेव देवकीचा विवाह ठरला. आणि विवाह ठरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सुद्धा आकाशवाणी झाली. तिथं सुद्धा आकाशाची वाणी सांगत असे कंसा हाताला कंसाला सांगायली मान्या भरवसा बोलण्याचा का आठवाईचा पुत्र वदिल तू तशी वदी बाळकाशी ठेवू नको. आणि तसं म्हणल्याच्या नंतर महाराज आठवा मुलगा मारणारे तसं म्हणल्याच्या नंतर महाराज घेऊन या खडग आता सगळ्यांना पाठायचे मारा धावाला हात तो धरीला वसुदेवी. तिथं आल्याच्या नंतर महाराज बघा गुरुजी मारण्याचा अधिकार कधी तयार होतो माहिती का अपराध चांगला घडून द्यावा लागतो. वसुदेव म्हणले मुलगा मारणारी हित नाही ना मारणार मुलगा आणून देतो ना पण पुण्य सारावया भेटी म्हणजे अपराध वाढवायचा ना दुराचार वाढवायचा ना. मग काय नारद भेटले नारद म्हणले कंसा आठवं मारणारे मान्य पण तुला कळलं का नाही कळलं काय. मग त्यानं 8 पाकळ्याचं फुलं आणलं कमळ आणलं त्याला 8च पाकळ्या होत्या आता भरपूर पाकळ्या तो असले 8च पाकळ्या होत्या. आणि मग त्याला म्हणले मोज कंसाला म्हणले मोज. मग तसं म्हण 1 2 3 4 5 6 7 8 कळलं का नाही इकडून मग 1 2 3 4 5 6 7 8 इथं मग 1 2 3 4 5 6 7 8 काय कळलं का नाही कंस मला काहीच कळलं नाही.
अरे कंसा डबल मोज बरं 1 2 3 4 5 6 7 8 हा कंस मार काय इथं मोजले तर इकडे आठव भरती पाकळी इथं मोजायला गेलो तर इथली आठवी भरायची मग मी तेच सांगायलो म्हणले इकून मोजलं तर तिकडं आठव भरतंय तिकून मोजलं तर इकडं आठव भरतंय मग सगळेच मार 1 2 3 4 5 साई मारीत दुराचारी 7वा गर्भ योग मानण्याला आणि 8वा गोपाळ श्रीकृष्ण प्रगट गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताचा जन्म कारागृहात ऐका देवाचा झाला असं काही नाही सगळ्याचा जन्म कारागृहात झालेला आहे म्हणजे सगळे 9 महिने जेलमध्ये राहून आलेले बा म्हणत असतात विनोदान हे आईचं उदर हे जेली मातेचे उदर कोरी पचवनिवेष्ट्याच्या दातरी हे जेली हा असा भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर उचललेला आपले वसुदेवाने उचलल्याच्या नंतर देवकी माता म्हणली सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेती का जणी कंसाशी कळेल माझ्या बाळासने मग तसं म्हणल्याच्या नंतर देव म्हणले चिंता करू नका मारण्याकरता नाही उलट मीच मारण्याकरता आलेलो उलट तुम्ही एक काम करा का इथून उचला पुण्यात नंदाच्या घराला नंदाच्या घराला गोकुळाला मजले गोकुळाला नंदाच्या घराला मजले मजले गोकुळाला हे मजले गोकुळाला आया बदली तेथे मज आणि आया बदली तेथे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तसं म्हटल्याच्या नंतर भगवंताला उचललेला कमळापती पायचे बंधने गळत बंधन बंधन म्हणजे आता बंधन अनेक वेळा सांगतो अनेक बंधने जन्म मरण बंधनाची देव जर सोडला तर सगळेच बंधने संसार बंधन बंधनापासून उकलली गाठ देता आली मीठ साव बोलाव हे बंधन अनेक बंधन आहे मला यातलं एक बंधन माहित नव्हतं एकच माहित होतं हे बंधन तो पण कोणा लक्षात आलं ते काय करणे म्हणून बंधनापासून उकललेली गाठी उचलला आणि इकडे गोकुळात आले आल्याच्या नंतर गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळातल्या सुखाला अंतही नाही अंत पारही नाही का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे श्री गुरु बाबा भाऊ याचा अर्थ असं बाबा मला सांगत असतात गुडिया तोरणे आनंदाचं प्रतीक काय आनंद व्यक्त करत असताना आपण गुड्या उभारतो तोरण बांधतो आनंदाचं प्रतीक पण बाबा म्हणत असतात भगवान परमात्मा आल्याच्या नंतर तुम्ही आनंद व्यक्त केला याच्यात नवल नाही मग गुडिया तोरणे कथा करीती आणि गुडिया तोरणे गाणी गाणी जड वस्तूंनी सुद्धा आनंद व्यक्त केला देव आल्याच्या नंतर असो गोकुळातल्या आनंदाला पारावर धरला नाही उलट गवळांना मानती गवळांना मानती गवळांना मानती गवळांना मानती गवळणीला पुत्र झाला ईशुदील झाला ईशुदील झाला ईशुदील पुत्र झाला येशोदेला पुत्र झाला येशोदेला
इकले बल चाली तापितानी गेला मनती मनाती मनती गवळण मनती गवळण असं गोकुळात आनंद क्या बात आनंदाला पारा उरला नाही गोकुळात आनंद. बरं आता देव आलं पुढं दुःख असते उलट चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी. चला आनंद ठीक आहे. आता आनंद हळूहळू वाढू लागला. सर्व संतांनी वर्णन केलंय. टाइम बी संपत आला. आनंद हळूहळू वाढू लागला. संतांनी वर्णन तळवे तळात ते कित डाव्या घोडग्यानं रांगत आई राजा असा गोकुळात आनंद इतका इतका आनंद त्या आनंदाला पारावार राहिला नाही. चला आता आनंद हळूहळू वाढू लागला. वर्णन केलंय संतांनी. पण वाढत रांगत असताना अजून एक काम करतो. कोणतं रांगत रंगने चोरित लोणे रंगने चोरित लोणे आवडी धरती गवळाने आवडी धरती गवळाने लागत जरते ते गारा लागत जरते ते गारा आई सोने सार आई सोने सार आई बुध भक्षण कमाला दे नवलगे रे कृष्णा समाल गेले नवल गेले काल्या कृष्ण रांगत रंगणी चोरीत लोणी परमात्मा रांगू लागले. आणि रांगत असताना अजून एक काम करायचे. काय चोरीत लोणी लोण्याची चोरी करायची. लोणी चोरूस तर पैसे जवळच चोरीत लोणी लोण्याची चोरी करायची. आता चोरी चित्त चोरीले नंदाच्या नंद ही खरी चित्ताची चोरी. शिरगुर बाबांचे शब्द आहेत. श्यामदादा एक वेळेस लोण्याची चोरी परवडली चित्ताची परवडली. म्हणजे चित्ताची चोरी झाल्या मनुष्य देवावरच असवायचा कोट आठवची नाही हो देईच विदय भोगून दशा. मनुष्य देवावरच नाही चित्ताची चोरी झाली. आणि गोपिकांच्या चित्ताची चोरी झाली. हरिने माझे हरिले चित्त हरिले चित्त बारावीत विसरल बारावीत विसरल आता कधी जाऊ घर. हरिने माझे हरिले हे चालू आता नाही तुम्ही याला चाल ऐकली हरिन माझे हरिला चित्त हरी बोल ते काला का इकडे नसतो. हरिने माझे हरिले चित्त हरिले चित्त अशी चित्ताची चोरी होती. गोपिका द्यावर विसरल्या कामधंद सासू सासऱ्याच नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्त वेदने परमा नंदाऊ 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 पावा अपावा अपावा गोंगडी घेऊन पायी हरपला देव जन्म मरणाचा पुसेला ठाऊ वृत्ते स्वानंद मुरली पहाऊ सेना म्हणे आज भाग्य उदयेऊ भाग्य उदयेऊ बाई पावा भोंगरी घेऊन बाई मग द्यावर राहिले. ते असं वरून येतं. गोपिकांचा संवाद चालू होता. भाऊ गोपिकांचा संवाद चालू होता. आयशा गवळणी त्या बोलते परस्परी संवाद चालू होता. ही पहिली गोपिका दुसरी गोपिकाला काय म्हणली होय ग सोदर. ती म्हणली बोल ना म्हणली काय नाव काय बोल ना. ती म्हणली तुला एक सांगू का म्हणली काय भगवान श्रीकृष्ण काल माझ्या स्वप्नात आहे. दुसरी काय
काय म्हणली शांत बस स्वप्नात आली. म्हणलं, काय स्वप्नात आली याचा अर्थ तू देवाला विसरलीस. ती म्हणली पहा तुला म्हणते स्वप्नात आली तू म्हणते विसरली. नाही नाही तू विसरली तवा देव स्वप्नात आला असं कसं काय. तिने काय गोड उत्तर दिलं. ती म्हणली स्वप्न कुठं पडतं झोपी बरोबर. झोप कधी लागत सगळं विसरलं. तुला विसर पडला देवाचा नंतर तुला झोप लागली आणि मग देव स्वप्नात आला. काय सांगू नको मग तुला माझी अवस्था सांगू. त्याच्याशी गोड बोलली. ती म्हणजे गोपिका म्हणली भगवंतानं खरंच नरदेह चांगला दिला. खरंच चांगला दिला. दिले इंद्रियाचा पाय सगळेच चांगलं दिलं. पण एक गोष्ट लय वाईट झाली. काय त्या वरच्या पाप नाही त्या वरच्या अशा वरच्या पाप नाही त्या नव्हत्या द्यायला पाहिजे देवाला. ती म्हणजे का जिडी झालीच का काय म्हणते. पाऊस आला तर बाधा पाणी डोळ्यात उतरवतं बाधा खाली पाडा म्हणून दिलं त्या पाप नाही का डोळ्यात पाणी उतरायचं म्हणून पाप नाही उघडले. ती म्हणली ऐक म्हणजे काय पापण्याचं काय तुला अडचण काय पापणी. तेव्हा तिनं असं बोल उत्तर दिलं आपा. ती म्हणली भगवान परमेश्वराची मूर्ती अशी समोर असते म्हणजे देवा बरोबर. आम्ही अशी भगवानच्याकडे पाहते ना त्या पापने मदतच. जिला इतका विरह सहन होत नाही तिला गोपिका म्हणते. अवस्था एक अवस्था एक सेवा असते बरोबर. आता आप्पा समोर गाईपासून आपण सुद्धा विरह सहन गाईपासून ती गोसेवा करतात ना डोळ्यानं पाहतात. ही गोपिकांची अवस्था. तितक्यात उद्धवजीला पाहिलं का गोपिकांनी उद्धवजीला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर भिंतीवरती असं चित्र काढलेलं होतं भगवान श्रीकृष्णाचं. आणि उद्धवजीला त्या गोपिकाने तिथं आणलं आणि ती म्हणली हे चित्र मी काढले. अवस्था मी हे चित्र मी काढले. महाराज ते काय भगवान कुरळे कुरळे केस खांद्यावर कांबळे एक हातात बासरी दुसऱ्या हातात मोबाईल भगवान आपले काठी दुसऱ्या हातात काठी तो पित्तांबर काय भगवान श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे कोणी बिगर मोबाईल दिसतच ना ते गप्प काय भगवान श्रीकृष्णाची चित्र मूर्ती काढली होती. चित्र तिने भिंतीवर. पण गंमत अशी होती नाना त्या चित्राला भिंतीवरच्या चित्राला गुडघ्यापासून खाली पायच नाही त्या चित्राला. उद्धवजी म्हणले असं पाच ते खाल्लेले म्हणजे उद्धवजी म्हणले चित्र काढलं. ती गोपिका दाखवलं चित्र काय चित्र काढलं. चित्राला गुडघ्यापासून खाली पायच नाही काढले म्हणून चित्र काढलं. विसरलीस का काय. ती गोपिका म्हणजे विसरली नतंबरा प्रज्ञा आहे माझी प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तिने काळात दिसते मला मी पाय दिसत नाही मग का नाही काढले पाय. सर त्या गोपिकानं असं उत्तर दिलं. ती म्हणली मुद्दाम नाही काढले पाय गुडघ्यापासून खाली त्या चित्र मुद्दाम नाही काढले. ती म्हणली का नाही उद्धवजी म्हणले का नाही काढले. तेव्हा तिनं असं गुड उत्तर दिलं. ती म्हणली मी जर या चित्राला गुडघ्यापासून खाली पाय काढले आणि तो जर चलत निघून गेला तर मग ज्याला इतका विरह सहन होत नाही त्याला गोपिका म्हणे. ही गोपिकांची अवस्था देहावर नाव. बरं कशामुळे एवढी अवस्था प्राप्त झाली होती. याच्या मुरलीचा वेद लागला नंद नंदन त्यांना अवस्था प्राप्त झालेली. प्रपंच धंदा नाटवे काय मुरलीचा नाद भरला हृदय पती सुताचा विसर पडला याच्या मुरलीचा चांद लागला नंद नंदन. अजून कोणाचा विसर पडला. स्थावर जंगम विसरून गेली विसरून गेली. स्थावर जंगम विसरून गेली विसरून गेली. भेदभाव आरपला समाधी उन्मनी तुझ वाटती मुरली ऐकता मना विश्रांती नंद नंदन. एवढं कशानं झालं पण त्याचं कारण आहे काय. एका जनार्दने मुरली नाद एका जनार्दने मुरली नाद मुरली नाद मुरली नाद मुरली नाद. ही अवस्था 20 रुपये एका जनार्दने मुरली नाद त्या अवस्थेनं झालं होतं. मग चला असे घराने घरी यायचे चोरी व्हायची ना. आता चित्ताची चोरी व्हायची मग घराने घरी यायचे घराने घरी यायचे. आता पहिले तर मला काय घराने घेतलं नाही यशोदा मातेनं दुसरीचं घेतलं नाही पण तिसरी जरा शिल्लकच बोलली पण
तिसरी आली जाऊन याने का बाई काय केले करणे पत्नीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधून गाठ बाई कोणाची सुटे यशोदे बाळा तुझा काना कुठे वेळी असे करायला घरी यायचे. जाऊ दे, हे करा नेहमी ऐकत असतो. एक नाथ महाराजांचं वचन मानतो, एक वचन मानतो गोपिकाच्या संबंधाने. आपण नाथ महाराज म्हणले एक गोपिका आली, भांडत आली आणि आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण यशोदा माझ्या आडी येऊन लपले होते. नेमकं थोडी करून आली आणि आडी येऊन लपली आणि लपल्याच्या नंतर ती गोपिका म्हणली माते विचार काय खोडी केली, काय खोडी विचार. यशोदा माता म्हणली काय झालं कृष्ण, देव एक नाही दोन नाही. मग ती गोपिका म्हणली ते कसं सांगल, खोडी करून आला मी सांगतो. मी काय, ती गोपिका सांगू लागली काल आम्ही म्हणली गायी बांधल्या, सगळे आवरावरी केली, जेवण केली रात्री आणि झोपलो, आराम करू लागलो. झोपल्याच्या नंतर हा भगवान श्रीकृष्ण आला. कृष्ण आला मग काय झालं, आला ताला रिकामा आला नाही. पुढे ऐक म्हणले काय, हातात मुंगस आणले. मुंगस नसते का आपण मुंगस खेळत होते पाळीत होते, मुंगस आणलं. मग काय झालं म्हणजे गेला आमच्या घरात सोडून मुंगस. काय यशोदा होता. मग काय झालं म्हणजे आमची फजिती ऐकून पाय, आमची फजिती. गोपिका म्हणते मी असता माझं घरी रात्र झाली दोन प्राणी, मी असता पती शेजारी बाई बाई आवचित हारी तुझा आला ग बाई बाई आवचित हारी तुझा आला ग यशोदे आवचित हारी तुझा बाई बाई हारी तुझा बाई बाई आवचित हारी तुझा आणि मुंगस घेऊन आला म्हणली. आणि यशोदा माता म्हणली तुम्ही, आम्ही झोपीतच म्हणली. आम्ही असता निदस देऊ मुंगूस घेऊन आपुले करी सोडिले दोघा आणून पितरी. मुंगूस गेला सोडून आणि ते लागला आम्हाला चावायला म्हणले, चावायला. मग यशोदा माता म्हणली तुम्हाला काय वाटलं, काय वाटलं म्हणजे आम्हाला वाटलं भूतच आलं. ती गोपिकावर करते दत्तगुरुजी, आम्हाला वाटलं भूतच आलं आणि आम्ही असे भ्यायलोच म्हणली. आम्ही भ्यालो पितल बाजी तत्वता नग्नची झाले मी सर्वता भूत भूत मनोन झाले बाई एवढी खोडी केली आणि आता आडी होऊन लागला म्हणजे ऐसे करोने आपण पळाला जाऊन माय आडला मला एका जनार्दनी मन बला एका जनार्दनी मन बला आता पडित नकोडी असं खोड्या करायचं म्हणले. आणि तसं म्हणल्याच्या नंतर यशोदा माता म्हणली कृष्णा बाद झालं म्हणली. हो दीड टाइम टायमाच्या पुढे गेलास म्हणजे कृष्णा कृष्णा सांगतो अर्जुन का ऐकणार नाही, कृष्णा ऐकत म्हटलं असं. आणि मग तसं म्हणल्याच्या नंतर मग उद्या नको इथं नको, मग उद्या जाई राहणार सवे घेऊन गोदाना इथं थांबू नका म्हणले. तसं म्हणल्याच्या नंतर भगवान परत सगळ्या गोपाळांना बोलून घेतलं. बोलून घेतल्याच्या नंतर भगवान म्हणले आता इथं नको, मग उद्यापासून
गाई घेऊन गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना वना गाई गोपाळ तसं म्हणल्यानंतर वनात गाई घेऊन आलेले आणि आल्याच्या नंतर महाराज अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले.